आजचा टॉपिक आहे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनबद्दल। फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन जो आहे तो झालेला आहे माझ्या मुलाचा स्कूलमध्ये आयुषचा। बट आजचा टॉपिक होता माय सेल्फ। बट एक गोष्ट एक शेअर करते, ॲज अ पॅरेंट म्हणून त्याने माय सेल्फ आहे ते स्कूलमध्ये बोललेला नाही। ॲटलिस्ट त्याला लिटरली 7 सेंटेन्स प्रॉपरली तो बोलतो, बट त्यांनी स्कूलमध्ये बोललेला नाही। तर टीचरने मला सांगितलं की आज तुमचा मुलगा माय सेल्फ हे स्कूलमध्ये बोललेला नाही, तर तुम्ही प्रॅक्टिस करून घेतली नाहीत का? खरंच प्रत्येक मुलांच्या आयांसोबत असं होतं, स्टुडंटच्या आया मम्मींसोबत असं होतं की आपण खूप घरी प्रॅक्टिस करून घेतो, पण मुलं ज्या वेळेला प्रॅक्टिस करायच्या टायमाला मात्र स्कूलमध्ये बोलायच्या टायमाला मात्र खूप कन्फ्यूज होतात आणि शांत राहतात। म्हणजे टीचर समोर आली की मला टीचर ओरडेल किंवा काहीतरी बोलेल या उद्देशाने ते शांतच राहतात। सो अशा वेळेला आपण पॅरेंट म्हणून खूप नर्वस होतो। त्यावेळेला तर मी त्याला खूप आल्यापासून 2दा रागवली, त्याला 2दा प्रेमाने सुद्धा विचारलं की तू स्कूलमध्ये टीचरच्या समोर का नाही बोललास, बट त्याने काही आन्सरच मला दिलेला नाही। मी असंच उभा होतो असं त्याचं सांगण्याचा उद्देश आहे। त्या पद्धतीप्रमाणे टीचर आणि स्टुडंट्समध्ये कम्युनिकेशन गॅप असेल त्यावेळेला सुद्धा असा प्रॉब्लेम होतो। मीन्स तो टीचरच्या ज्यावेळेला मी समोर जातो, येस, टीचर आणि स्टुडंटचं सुद्धा कम्युनिकेशन असणं खूप गरजेचं आहे। या जर दोघांमध्ये सुद्धा कम्युनिकेशन खूप कमी असेल तर त्यामुळे सुद्धा मुलं टीचरच्या समोर जाऊन बोलायला खूप घाबरतात। म्हणजे असं होतात मी कसं बोलू, असे क्वेश्चन्स त्यांच्यामध्ये येतात। त्यावेळेला आपल्याला मुलांना घरी आल्याच्या नंतर 2दा-3दा रागवतो, बट त्यांना झोपडलं नाही पाहिजे। मी पण आज त्याला मारलेलं नाही, तर अदरवाईज तर त्याने खूप मार खाल्ला असता, बट मी मारलेला नाही आहे। त्याला विचारलं आहे, बट मला असं वाटतं ठीक आहे, आता त्याची सुरुवात आहे। त्याला आता माय सेल्फच टॉपिक होता। जर वेगळा टॉपिक असता माय टीचर किंवा माय पॅरेंट, माय स्कूल असे टॉपिक असतं तर नक्कीच मला खूपच वाईट वाटलं असतं, कारण त्याच्यामागे मेहनत पण करून घेतली असती। पण माय सेल्फ ऑलरेडी त्याला येतं चांगल्या पद्धतीप्रमाणे। पण अशा वेळेला आपण मुलांना मारलं नाहीच पाहिजेत। मारून तर काही होते, वेळ निघून गेली, पण त्याच्यावरती विचार करत बसण्यापेक्षा नेक्स्ट एक्झाममध्ये आता ओरल एक्झाम चालू होईल, त्याच्यामध्ये प्रिपरेशन कसं करून घ्यायचं त्यासाठी मी नक्कीच त्याला त्याला प्रिपरेशन करून घेईन। आणि टीचरला सुद्धा सांगेन की टीचर ह्याच्याकडनं करूनच घ्या, हा बोलतो चांगल्या पद्धतीने बोलतो। सो दुसरं काही सांगणार नाही ह्याच्यामध्ये। हे सांगायचं होतं की जर मुलं स्कूलमध्ये जर कॉम्पिटिशनच्या टायमाला जर नाही बोलत असेल, जर टीचरने तुम्हाला कंप्लेंट केली तर तुम्ही मुलांना नक्की म्हणेन मुलांना मारू नका। घरी आल्यावर त्यांची समजूत काढून नेक्स्ट टाइमला जी कॉम्पिटिशन असेल, जी एक्झाम ओरल एक्झाम असेल किंवा जे असेल त्यांचे कॉम्पिटिशन त्याच्यासाठी प्रिपरेशन मार। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला। सो वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज तुमच्यासमोर येतच राहतील हळूहळू पद्धतीप्रमाणे। नेटवर्क इश्यूज असल्यामुळे व्हिडिओज आमचे थोडे लेट येतात।